नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मिसळपाव बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी सफेद वाटाणा शिजवून घेतला आहे. आता आपण मिसळसाठी लागणारं वाटण तयार करणार आहोत. इथं मी 1 टेबलस्पून धणे घेतला आहे, 1 टीस्पून जिरं, खसखस घेतली आहे, 1 टीस्पून खडे मसाले घेतले आहे. हे छान आपण लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत. त्या खड्या मसाल्यासोबतच आपण खोबरंही भाजून घेणार आहोत. मसाला भाजून तयार आहे. आता आपण डिशमध्ये काढून थंड करून घेऊ. आता आपण कांदा भाजून घेऊ. मीडियम आकाराचे 2 कांदे आहेत. कांदा भाजताना आपण याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालणार आहोत. हा कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये आपण टोमॅटोही कांद्याबरोबर भाजून घेणार आहोत. लसणीच्या पाकळ्या आहेत 10 आहेत. 1 इंच आलं. तर आपण कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपण प्लेटमध्ये थंड करून घेऊ. कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण कोरडे मसाले आहेत ते आपण वाटून घेऊ. या ड्राय मसाल्यातच आपण आता कांदा, टोमॅटो वाटून घेणार आहोत आणि त्यातच मूठभर कोथिंबीरसुद्धा वाटून घेणार आहोत. इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घालून घेऊ. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता. आता या फोडणीमध्ये आपण मिसळसाठी वाटण तयार केलं होतं ते वाटण परतून घेणार आहोत. आता या मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट मसाला घालणार आहोत. अर्धा चमचा काश्मीरी लाल मसाला घालणार आहोत. या मसाले ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत. अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले सगळे परतून घेऊ. पाव चमचा हळद घालायची आहे. आता हे शिजवून घेतलेले आपण वाटाणे घालून घेणार आहोत याच्यामध्ये. आता यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालणार आहे मी. ते पाणी तुम्हाला जशी मिसळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. मीठ घालून घेतलं आहे चवीप्रमाणे. मिसळला चांगली उकळी आली की गॅस बारीक करून आपण त्यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ. तर आपण मिसळ सर्व करूया. इथं तुम्ही बटाट्याची मिसळ सर्व करताना बटाट्याची भाजी घालू शकता. मिसळपावची थाली तयार आहे. मिसळपावची रेसिपी तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत मिसळ तयार आहे.